मंडळी, सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही वेळ आहे न्यू इयर रिझोल्युशन्सची. तुमच्यातल्या अनेकांनी आत्तापर्यंत न्यू इयर रिझोल्युशन्स घेतली सुद्धा असतील. काही जण ती मन लावून फॉलो सुद्धा करत असतील. पण बरेच लोक असे असतील जे थोडे दिवस रिझोल्युशन्स फॉलो करतील आणि थोड्या दिवसात त्याचा कंटाळाही करतील. पण मग असं होण्यामागे कारण तरी काय असेल, असा कधी प्रश्न पडलाय का? आपल्याला इच्छा तर खूप असते, पण आपण उगाचच त्याचा आळस किंवा कंटाळा करतो. असं का होतं? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी असादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. तर मंडळी, कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्या शरीरात उत्साह निर्माण करण्याचं काम हे आपल्या शरीरातलं एक केमिकल करत असतं, ज्याचं नाव आहे डोपामाइन. पण हे डोपामाइन काम तरी कसं करतं? मंडळी, तुम्ही कधी हे नोटीस केलंय का, की जेव्हा आपण आपलं एखादं आवडतं गाणं ऐकतो किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपसुकच आपल्याला एक वेगळं समाधान भेटतं. पण यामागचं कारण आहे डोपामाइन. आपला मेंदू जेव्हा भरपूर प्रमाणात डोपामाइन रिलीज करतो, तेव्हाच आपल्याला ह्या भावनेची जाणीव होते. पण मग आता तुम्ही म्हणाल, की डोपामाइन आणि न्यू इयर रिझोल्युशनचा काय संबंध? तर मंडळी, या दोनही गोष्टींचा डायरेक्ट संबंध आहे. आता तो कसा काय? तर मेंदू जेव्हा भरपूर प्रमाणात डोपामाइन रिलीज करतो, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टीमुळे डोपामाइन रिलीज झाले, तीच गोष्ट वारंवार करावीशी वाटते. जसं की व्यायाम करणं, आवडतं गाणं ऐकणं, एखादा छंद जोपासणं किंवा आवडत्या व्यक्तीला भेटणं आणि अशा अनेक गोष्टी. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की एखादी गोष्ट पूर्ण डेडिकेशनने करण्यासाठी डोपामाइन हे किती महत्त्वाचं आहे. पण मग आपलं शरीर हे मुबलक प्रमाणात डोपामाइन बनवू शकतं का? तर यासाठी शरीराला काही खास पोषक घटक मिळणं गरजेचं असतं, जसं की अमिनो ॲसिड्स. पण मग ही अमिनो ॲसिड्स आपल्या शरीराला मिळतात तरी कशातून? तर हेच जाणून घेऊया पुढे. म्हणजे डोपामाइन बनवण्यासाठी शरीराला आवश्यकता असते खूप साऱ्या प्रोटीन्सची. आणि शरीरात प्रोटीन्सचा बिल्डिंग ब्लॉक असतात अमिनो ॲसिड्स. मंडळी, टायरोसिन नावाचं अमिनो ॲसिड डोपामाइन निर्मितीमध्ये फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. आणि ते आपल्याला मिळतं टर्की, अंडी, डेअरी प्रोडक्ट्स जसे की दूध आणि चीज, सोयाबीन आणि शेंगा यांच्यापासून. मंडळी, एका संशोधनातून असं समोर आलंय, की शरीरात वाढणारं टायरोसिन आणि दुसरं एक अमिनो ॲसिड फेनिलॅलॅनिन यामुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वाढते, ज्यामुळे खोल विचारांना चालना मिळते आणि स्मरणशक्तीसुद्धा सुधारायला लागते. पण जर आपण टायरोसिन किंवा फेनिलॅलॅनिनने युक्त पदार्थ खाणं कमी केलं, तर आपल्या शरीरातलं डोपामाइनचं प्रमाण वाढणं नुसतं थांबत नाही, तर आपल्या मेंदूमध्ये झपाट्याने डोपामाइनची कमतरता जाणवू लागते. तर मंडळी, तुम्हाला आता ही गोष्ट स्पष्ट झालीच असेल, की जर नवीन वर्षात एखादी गोष्ट मन लावून करायची असेल, तर तुमच्या मेंदूमध्ये मुबलक प्रमाणात डोपामाइन असणं किती गरजेचं आहे. आणि तुम्हाला डोपामाइन कशातून प्राप्त होतं हेही तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्हाला ही व्हिडिओ जर का माहितीपूर्ण वाटली असेल, तर ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करू शकता. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.